चमचमीत अशी मसाले भेंडी बनवून तयार आहे आपली. नमस्कार, मी गायत्री एच मराठी मेजवानी या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघणार आहोत मसाले भेंडी कशी बनवायची एकदम सोप्या पद्धतीने. तर एकदम खूप सोपी रेसिपी आहे. तर चला तर मग आपण रेसिपीकडे जाऊया. आपण रेसिपीकडे जाण्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर पण क्लिक करा आणि रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवा आणि एक लाईक करायला विसरायचं नाही बरं का. चला तर मग आता त्यासाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते बघूया. शेंगदाणे घेतलेले आहेत, मीठ घेतलेलं आहे, लसूण घेतलेलं आहे, खोबरं, गरम मसाला, धना पावडर, काळा मसाला आणि भेंड्या. हळद लागणार आहे आणि तेल पण लागणार आहे आपल्याला. तर आता खोबरं लसूण हे बारीक करून घेऊया आणि शेंगदाणे भाजून मोठे मोठे बारीक करून घ्यायचं. तर त्या अगोदर आपण भेंडी कापून घेऊया. भेंडी उभी कट करायची, बघा मी दाखवते तशी. अशी उभी कट करायची. वांग्याच्या 4 फोडी करतो तशीच कापून घ्यायची आहे आपल्याला भेंडी मस्त असे. बघा असे मस्त भेंड्या सगळ्या आता आपण ते कापून घेऊया. तर मी या सगळ्या भेंड्या कापून घेतलेल्या आहेत बघा इकडे उभ्या. बघा आता इकडे आपण शेंगदाणे भाजून घेऊया. छान असे भाजून घ्यायचे. बघा शेंगदाणे भाजून झालेले आहेत. मी काढते आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे मोठे मोठे बारीक करून घ्यायचे. जास्त बारीक करायचे नाहीत शेंगदाणे. बघा तेल टाकलंय, त्याच्यामध्ये टाकायची भेंडी, चवीपुरतं मीठ टाकायचं. आता याच्यावर आपल्याला ताट झाकून ही भेंडी 5 ते 6 मिनिटं म्हणजे 6 मिनिटं आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे. दोन 2 मिनिटांनी सारखी आपल्याला ही भेंडी हलवत राहायची आहे. मंद आचेवरतीच ही भेंडी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. परत 2 मिनिटांनी चेक करते मी, जेणेकरून आपली भेंडी खाली लागणार नाही. आता इथे आपली भेंडी आपण शिजली का नाही ते चेक करूया. थोडीशी कच्ची वाटते तर अजून आपल्याला 1 मिनिटभर शिजवून घ्यायची आहे. बघा इथे आपली भेंडी शिजलेली आहे. आता ही काढून घेऊया एका भांड्यामध्ये. त्यामध्ये घालायचं, कढईमध्ये घालायचं तेल. त्याच्यामध्ये लसूण खोबरं बारीक केलं होतं ते घालायचं. आपण जे बारीक केलंय त्यातलं निम्म इकडे घालते मी, निम्म नंतर घालणार आहे. वरून तेलात न भाजता त्यामध्ये घालायचा गरम मसाला, धना पावडर आणि काळं तिखट घालायचं आपलं. हळद घालायची थोडीशी. हे मसाले छान भाजून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण शिजवून घेतली होती ती भेंडी टाकायची आणि छान असं मिक्स करून ह्याला आणखीन 2 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला.
तर बघा इथे मी जे ठेवलं होतं थोडंसं लसूण खोबरं कच्चं ते वरूनच घालायचं आहे असं. त्यामुळे काय होतं आपल्या मसाले भेंडीला चव खूप छान येईल. तर हे छान मिक्स करून घेते आणि हे आपल्याला 2 मिनटं आणखीन असं झाकून मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे. बघा 2 मिनिटांनी बघते मी आपली भेंडी छान शिजली आहे की नाही ते. भेंडी आपली काय शिजली नाही, आपण अजून 1 मिनिटभर याला शिजवून घेऊया. आता बघा आपली भेंडी इथे शिजलेली आहे मस्त अशी. त्यामध्ये घालायचा आपण जो मोठा मोठा बारीक केला होता ना शेंगदाण्याचा कूट, तो घालायचा. छान असं मिक्स करून घ्यायचं. बघा आपली भेंडी मसाले बनवून तयार आहे. त्याला आपण सर्व करायचे आहे एका डिशमध्ये. याला एका डिशमध्ये आपण सर्व करून घेऊया. चला तर मंडळी, तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. तोपर्यंत बाय बाय.